जय श्रीराम सगळे आपल्या यूट्यूब फॅमिलीला, माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहे, माझे जे पण फॅमिली आहे चाहनेवाले, त्यांना सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम म्हणते। आणि मला एक असा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितले असाल, कारण की आमच्या गुजरातची कीर्ती पटेल म्हणून एक मुलगी आहे, ते सुरतला राहते प्रॉपर बर का। तुम्ही एक व्हिडिओ बघितले असेल, हिंदीमध्ये बनवलेला आहे, आम्ही दोघं हस्बंड वाईफ नाही का। मला याच्यासाठी बोलायचं आहे, जे खजूर म्हणून आहे, खजूर भाई म्हणून त्यांना ओळखते गुजरातमध्ये। कुठे पण तुम्ही विचारून घ्या खजूर भाई, ज्यांचा गोर गरीब असते ना त्यांचा रखवाला आहे, ते खरं इमानदारीनं। त्याच्या घरी बिचारा तो लहानपणापासून त्याचे आई वडील मरण पावले, बरोबर। त्याचे आई वडील मरण पावले तर बिचारापाशी काही खायचं सोय नाही, त्याच्या कोणीच नातेवाईकनं त्यांचे सपोर्ट नाही केलं आणि कोणीच त्यांना विचारलं नाही। बिचारा बेवारीस सारखं त्यानं आपलं जीवन जगलेलं आहे। आणि त्याच माध्यमातून त्याला एक असा व्यक्ती मिळतो की त्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगते की यूट्यूब चॅनल काढायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर पैसा मिळतो, खाली मेहनत करायचं आहे। म्हणून बिचाऱ्यानं त्यांनी काढलेलं आहे आपलं यूट्यूब चॅनल। यूट्यूब चॅनलपासून त्यानं खूप काही मेहनत केलं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, पण एक ना एक दिवस तो नक्की व्हायरल झालेला आहे। आणि व्हायरल झाला कारण की ते म्हणते ना, वर्तवाला बसून आहे। जे मेहनत करते ना त्याला, मेहनतचा जो खाते ना त्याला, त्याच्यासोबत हमेशा देव उभा असते, साई काही पण असो नाही का। तर त्या माणसानं नाही का इतकं व्हायरल झालं, आपला खजूर भाई म्हणून आहे आमच्या गुजरातमध्ये, इतकं व्हायरल झाला ना, त्या बिचारापाशी एवढा पैसा आहे तर सगळे गोर गरिबांना, जसा तो गरीब परिस्थिती काढलेला आहे, ज्याच्यापाशी घर नाही, बारिश चालू असताना त्याच्या घरी झोपायला सुद्धा त्याच्यापाशी आश्रय नसते, तरी पण त्या आश्रय बनवून त्याला एक मकान बनवून देते, कच्चं घर तोडून पक्का बनवून देते। तो एक मशिया बनले आणि एक म्हणजे खूप गुजरातचा म्हणजे एक फेमस आहे। गुजरातमध्ये सेवा नाही करत, तो हर ठिकाणी जाते, महाराष्ट्र गुजरात हर ठिकाणी तो मदत करते। जे पण ज्यांचा मकान नाही आहे ना, कच्चा मकान असेल ना, त्यांच्यासाठी तो खूप काही मकान बनवून देते। तुम्ही फक्त एक कॉल कराल ना, तो धावपळ करत येते। तुमच्या घरी खायला नसेल तर तो खायला पण तुमचं मदत करते, सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी आहे। तर ते एक कीर्ती पटेल म्हणून जे मुलगी आहे ना, ते त्यांना जळते आणि जळून त्याला काय म्हणते का तू इतका पैसा कुठून येते। बिचारानं त्यानं मेहनत केलेली आहे आणि त्याला यूट्यूबमधून इतका पैसा येते की काही बोलायचं काम नाही। जर तुम्ही मेहनत कराल मित्रांनो, तर नक्की तुम्ही कोणाला वाटून देणार आहे का? पण ज्यांनी तुमची मदत केलेली आहे तुम्ही त्यांना विसरून जाल का? असं होते का? आपल्या महाराष्ट्रामध्ये राहा की गुजरातमध्ये राहा, तरी पण आपण कोणी मदत केलेलं आहे सण कधी विसरत नाही हो। एक तरी आपल्याला एक दिवस तरी खाऊ घातलं असेल, त्याच्या घरी आपल्या परिस्थिती खराब असून तर आपण त्याच्यावर 100 वेळा त्यांचा, 1000 वेळा त्यांचं नाव घेतो आणि बिचाऱ्याची परिस्थितीवर हसत होते लोक। आणि आज तो माणूस इतका मोठा बनलेला आहे तर लोक त्याचा बदनाम करायसाठी यूट्यूबमध्ये चॅनल आणि त्याच्यामध्ये देवाचं पण नाव घेत आहे। अरे देवाने आपल्याला भले, आपल्या आईनं आपल्याला जन्म घातलेला आहे, आपण आईच्या पोटातून जन्म भले घेतलाय, ते तर एक देवी माया आहे। मी पण एक आईच्या कोकमधून जन्म घेतलेली आहे, पण पहिले आपल्या देवानं बनवलेलं आहे, त्याच्यानंतर आपण जन्म घेतलेला आहे बरं का। म्हणून माणसानं देवाला मंदामध्ये कधीच नाही आणायचं, मी असं म्हणते। आणि याच्यामध्ये जातपात पण नाही करायचं। लोक काय करते, जातपात करते, लहान ना मोठं। मला जातपात जे करतेत ना, मला खूप राग येते। आणि ती हा जातपात करणारी कीर्ती पटेल, जे हिंदीमध्ये जे बनवली होती ना मी व्हिडिओ, तोच आहे तिचा व्हिडिओ। पण माणसाने खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ अगर नक्की चांगलं वाटत असेल तर नक्की तुम्ही सपोर्ट आणि त्याच्यामध्ये कमेंट जरूर करा। तुम्ही एवढं विनंती करू शकतो मी माझ्या यूट्यूब फॅमिलीमधून दादा ताईंना। आणि त्या माणसाला, खजूर माणसाला इतका सपोर्ट करा, कारण की ज्याचे झोपडपट्टी होते त्याचे ते बिचारे घर बनवते, स्वतः पण काम करू लागते त्या घर बनवायसाठी। पण माणसाने एवढं कधीच नाही करायचं हो। जे गरीब परिस्थितीमधून जो माणूस निघते आणि जो मोठा होते ना, ते लोक बरोबर जडते आणि मागं कसं खिचायचं ना त्यांना बरोबर करते। पण जे पण त्यांना जळते ना, ते वर्तवाला बसून आहे, त्यांचं काही होणार नाही हो। पण जे बोलणारे असते की नाही, त्यांना लवकरच देव दाखवते बरं का। म्हणून माणसाने जास्त चिडाव नाही आणि कोणाच्या स्वभावावर हसायचे नाही आणि कोणाच्या परिस्थितीवर हसायचं नाही आणि कोणाला जळायचं पण नाही। जो कोणी जर सामोर जात असेल ना, त्याच्यासोबत तुम्ही
असं हात जोडून नम्र विनंती करा ना, प्रेमानं मागाल ना तुम्ही, तर प्रेमानं फळ हमेशा देते देव, नाही का? तर माणसाने घमंडी आणि गर्व कधीच नाही करायचं, एवढं लक्षात ठेवा बरं का. तर माझा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, पण चांगलीच गोष्टी मी सांगितलेली असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. इथूनच मी म्हणते, जय श्रीराम.